मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदाची शॉर्टलिस्ट कशा पद्धतीनं लावली जाते, किती पर्सेंटेज असेल तर त्या व्यक्तीला शॉर्टलिस्ट केले जाईल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर 7वी पास असेल तर मित्रांनो हा फॉर्म लागलीच भरून टाका. कारण ह्याची मिनिमम जी काही पात्रता आहे ती आहे 7वी पास आणि पगार देखील अत्यंत चांगला आहे. 16,600 ते 52,400 आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर स्पर्धा परीक्षामध्ये जॉइनिंग होण्यासाठी वेळ लागतो, परंतु या ठिकाणी एक्झाम झाल्याने सिलेक्शन झाल्या लागलीच या पदासाठी काय मिळत असते? जॉइनिंग मिळत असते. चा जर विचार केला तर कमीत कमी मित्रांनो 7वी पास जरी असेल तर त्या व्यक्तीला हा फॉर्म भरण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे. परंतु इथं महत्त्वाचं आहे, फक्त फॉर्म भरला म्हणून डायरेक्ट परीक्षा देता येईल अशातला प्रकार नाही. कारण कोर्ट भरतीमध्ये एक प्रोसेस असते. त्याला म्हणतो आपण शॉर्ट लिस्ट म्हणजे अल्पसूची. हे सर्व अधिकार कोर्टाने स्वतःकडे राखून ठेवलेले असतात. काय करण्यासाठी? शॉर्टलिस्ट तयार करण्याचे संपूर्ण अधिकार. ज्या व्यक्तींचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलं, तर त्या व्यक्तीला परीक्षा देता येते आणि इतर व्यक्तींना परीक्षा देता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की जरी 100 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला उदाहरणार्थ आणि 50 व्यक्तींचं लिस्टमध्ये नाव आलं, तर फक्त 50 विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येते. 50 विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. म्हणून महत्त्वाचं आहे शॉर्टलिस्टमध्ये नाव येणं. मग त्यासाठी शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यासाठी काय आहे, पात्रता काय आहे, नेमके कशाचा विचार केला जातो आणि त्या व्यक्तीला पात्र केले जाते. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे असेल 7चं मार्क मेमो आणि त्यामध्ये मिळालेले गुण अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये 90+ जर तुम्हाला 7वी मध्ये गुण असतील, तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. प्लस पॉइंट आहे तुमचा शॉर्टलिस्ट होण्याचा. असं नाही की ज्या व्यक्तीनं अंदाजे 50% टाकलं त्या व्यक्तीला शॉर्टलिस्ट करणार नाही. त्या व्यक्तीलाही शॉर्टलिस्ट करतात. परंतु सिक्युअर राहायचं म्हणजे जर तुम्हाला 7वी मध्ये अत्यंत चांगले गुण असतील, तर त्याचाही विचार केला जाऊ शकतो. कारण बरेच मागच्या भरतीचं जर निरीक्षण केलं, तर असं झालेलं आहे आणि त्या व्यक्तीला पात्र केलेलं आहे. इथं 7वी झाली, त्याच्यानंतर 10वी. आता ही शिपाई पदाची एक्झाम असल्यामुळं किंवा पोस्ट असल्यामुळं यामध्ये 7वी, 10वी आणि 12वी हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण 10वी मध्ये जर तुम्हाला जेवढे जास्त गुण असतील, तेवढं जास्त शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस असतात. तसेच 12वी मध्ये जेवढे जास्त पर्सेंटेज असतील, तेवढे जास्त तुमचे शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस हे काय असतात? अतिशय जास्त असतात. म्हणजे महत्त्वाचं आहे, शिपाई या पदासाठी जर महत्त्वाचा विचार केला आपण शॉर्टलिस्ट होण्यासाठी पर्सेंटेजचं सांगत आहे मी. 7वी, 10वी आणि 12वी या शाखेमध्ये या इयत्तेमध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारचे पर्सेंटेज असतील, 70+ जर पर्सेंटेज असतील, तर जास्तीत जास्त तुमचं नाव येण्याचे काय असतात? चान्सेस असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही पुढे आहे डिग्रीमध्ये तुम्हाला जर 74 किंवा 75+ जर मार्क असतील, तरी देखील तुमचे चान्सेस अतिशय जास्त असतात शॉर्टलिस्टमध्ये येण्यासाठी. परंतु आता इथं स्पर्धा अशा प्रकारची झालेली आहे, की कोव्हिडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्सेंटेजमध्ये अमाप वाढ झालेली आहे. 20 आणि 19मध्ये जे कोव्हिड आलं होतं, त्यावेळेस विद्यार्थ्यांना 80+, 90+, 95+ अशा प्रकारचे गुण मिळालेले आहेत. म्हणजे अशा व्यक्तींचे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हिडच्या अगोदर एक्झाम दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आलेले आहे. मग अशा विद्यार्थ्यांचे थोडे चान्सेस हे कमी होतात. कारण नागपूर खंडपीठमध्ये जे काही क्लर्क या पदासाठी शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली होती, त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची नावं आलेले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांना 80+ मार्क आहेत, अशाच विद्यार्थ्यांना त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. तर इथं सुद्धा किती फॉर्म येतात त्यावर अवलंबून आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये फॉर्म किती येतात त्यावर अवलंबून आहे शॉर्टलिस्ट हे कोणत्या बेसवर लावली जाईल. शक्यतो ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज आहे, अशाच विद्यार्थ्यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये येण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर पी-जी असेल, तर हे देखील प्लस पॉइंट आहे तुमचं नाव येण्याचं. आणि पी-जी प्लस सोबत जर अदर कोर्सेस असतील, जसं की बी-एड वगैरे आहे, एल-एल-बी आहे किंवा दुसरे डिप्लोमा असतील, तरी देखील तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना जेवढी तुमच्याकडे पात्रता आहे, संपूर्ण पात्रता तुम्ही भरून टाका. अजून काय तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी देखील तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.